मे रोजी मुंबईसह उपनगरांमध्ये मतदान पार पडणार आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये आज प्रचार सभांचा सुपर संडे असल्याचे चित्र दिसतं। सर्व मतदारसंघातले उमेदवार आज प्रचारासाठी मैदानात उतरल्याचं दिसून आलं। ठाण्यात नरेश मस्केंच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत रॅली झाली, तर यामिनी जाधव यांनी सुद्धा मॉर्निंग वॉक करत आपला प्रचार केला। उत्तर पश्चिम मुंबईमध्ये वायकर आणि अमोल कीर्तीकर यांचीही प्रचार रॅली दिसून आली। या प्रचारावेळी उमेदवारांच्या काय प्रतिक्रिया समोर आल्या आहेत आपण जाणून घेऊया। जोरात तयारी आहे। पहिल्यांदाच इथे महायुतीच्या प्रचारासाठी जे आहे उमेदवाराच्या प्रचारासाठी माननीय मनसेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे येणार आहेत। सगळे कार्यकर्ते पदाधिकारी खूप उत्साहित आहेत आणि जनताही खूप उत्साहित आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये तयारी झालेली आहे। हजारोच्या संख्येने जे आहे लोक राजसाहेबांची सभा ऐकण्यासाठी येते। छान एनर्जी माझ्या पाठीशी आहे। सगळे खूप काय म्हणतात ते मनाने विलिंगली सगळे माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत। असं नाही आहे की कोणाला इथे जबरदस्ती 7 वाजता येऊन उठायचं आहे मग कशाला, बिकॉज दे आस्क मी टू कम। दॅट इज अ ग्रेट थिंग फॉर मी आणि खूप छान वाटते। द्वार असेल किंवा कुठलीही पॉलिटिकल पार्टी असेल त्यांच्या ह्या कोरोना नंतरच्या स्थितीचा कोणी रिप्रेझेंट पण करत नाही आणि कोणी बोलत नाही। केवळ एकमेकावर आरोप प्रत्यारोप चालू आहे। कोणी त्यांच्या कोरोनाच्या स्थितीत त्यांची काय हालत होती आणि कोरोनानंतर त्यांची काय हालत होती, ज्या नागरिकांची जे आपले मतदार आहेत त्याच्याबद्दल कोणीच भाष्य करत नाही आणि रोज आरोप देशारोप आणि अर्वाच्य भाषा वापरतात। राजकारणाचा स्तर आणि भाषेचा स्तर खूप खालावलेला आहे। म्हणून मी मतदारांना पण हेच आव्हान करतोय, जर राजकारणाचा दर्जा सुधारायचा असेल, ज्या अर्वाच्य भाषांचा दर्जा सुधारायचा असेल आणि जे अर्वाच्य भाषा करतात त्यांना जर घरी बसवायचं असेल तर 20 तारखेला मतदानातून आपण आपलं मत व्यक्त करावं। तेव्हाच हे सर्व जे खराब राजकारण करणारे लोक आहेत ते घरी बसतील।